छठपूजेच्या पूर्वतयारीची आढावा बैठक संपलेली आहे। मुंबई पालिका मुख्यालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडली। मंत्री मंगल प्रभात लोढा, अमित साटम बैठकीला उपस्थित होते। छठपूजेच्या दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आता खबरदारी घेतली जाणार आहे। तर महत्त्वाच्या विषयांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। छठपूजेच्या पूर्वतयारीची आढावा बैठक आता संपलेली आहे। जैसा अमित साटम ने सांगितलं, मुंबई महाराष्ट्र सर्व धर्म संभाव माननीय देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वामध्ये आम्ही छठ पूजासाठी पण गणपतीसाठी पण मीटिंग ठेवली होती। आता छठ पूजासाठी सुविधासाठी मीटिंग ठेवली आहे। अतिशय चांगला प्रतिसाद। पूर्वी सतत सर्व संघटनांना स्वतः खर्च करायचा, पण ज्याप्रमाणे आता आमच्याकडे सत्ता आल्यानंतर आता छठ पूजाचे सर्व सुविधा महानगरपालिकेतर्फे होणार आहे आणि यासाठी छठ पूजाचे सर्व भक्तांमध्ये फार उत्साहाचं वातावरण। 27 ऑक्टोबरला छठचा उत्सव हा मुंबई शहरामध्ये साजरा होणार आहे। त्याकरता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करणाऱ्या उपाययोजना संदर्भामध्ये एक रिव्ह्यू मीटिंग आज आयोजित करण्यात आलेली होती। लोढाजींच्या विनंतीनुसार 3 वर्षापूर्वी त्यांनी विनंती केली होती, त्यानुसार मुंबई महानगरपालिका 40 ठिकाणी या छठ उत्सवाची जी काही व्यवस्था आहे ती करते। यावर्षी एका ठिकाणी जास्त क्राऊड होऊ नये, जास्त गर्दी जमू नये म्हणून 40च्या ऐवजी 60 ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात यावी। एका ठिकाणी जेवढा क्राऊड येतो किंवा जेवढी गर्दी जमते त्या गर्दीच्या एस्टिमेटनुसार प्रत्येक ठिकाणी ऍडिक्वेट टॉयलेट्स असतील, चेंजिंग रूम्स असतील, याची डिप्लॉयमेंट करण्यात यावी। ऑनलाईन परवानगीच्या नंतर गेल्या वर्षी जेवढ्या लोकांच्या परवानग्या आहेत त्यांच्या पुढच्या 5 वर्षाकरता सरसकट या परवानग्या ग्राह्य धरल्या जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।